हरे कृष्णा. तर आपण भगवद्गीता यामधील श्लोक बघत आहोत. अध्याय 2, श्लोक क्रमांक 38. सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जया जयौ ततो युद्धाय युजस्व नैवं पापम अवाप्स्यसि. तर I don't have मराठी भगवद्गीता. ओके, तर मी इथं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन वाचत आहे. आपण ते मराठीमध्ये बघू. सध्या माझ्याकडे मराठी भगवद्गीता नाही, हिंदीमध्ये आहे. डू दाउ फाइट फॉर द सेक ऑफ फाइटिंग विदाउट कन्सिडरिंग हॅपीनेस और डिस्ट्रेस, लॉस और गेन, विक्टरी और डिफीट, अँड बाय सो डुईंग यू शॅल नेव्हर इन्कर सिन. हरे कृष्णा. तर ज्यावेळी कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर युद्ध सुरू होणारच होतं, त्यावेळी अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना सांगितलं की माझा रथ जो आहे तो 2 सैन्यांच्या मध्ये घेऊन जा. मला पाहायचं आहे की दृष्ट दुर्योधनाला सहाय्य करण्यासाठी कोण कोण आलेले आहेत, त्यांना मला पाहायचं आहे. आणि भगवंतानी मग तो रथ त्या 2 सैन्यांच्या मध्ये भगवंत घेऊन गेले आणि तो रथ त्यांनी स्थापित केल्यानंतर अर्जुनाने बघितलं तर त्यांना कोण दिसले? ज्यांच्या अंगा खांद्यावरती अर्जुन खेळले असे ते पितामहा भीष्म त्यांना दिसले, ग्रेट ग्रँडफादर. त्यांना अजून कोण दिसले? गुरु त्यांचे द्रोणाचार्य, कृपाचार्य, अनेक त्यांचे नातेवाईक त्यांना दिसले. सो अर्जुनाने हे बघून अर्जुन गोंधळात पडले. अर्जुनाला कळना की मी युद्ध करू का न करू, हे केल्यानं चांगलं होईल का वाईट होईल. बरं, गुरुजनांना मी मारलं तर त्यासारखं मोठं पाप काय आहे? द्रोणाचार्य, कृपाचार्य माझे गुरुच तर आहेत, त्यांना मी कसं मारू माझ्या बाणानं? अशा प्रकारे थोडक्यात सांगायचं काय तर हे सगळं पाहून अर्जुन गोंधळून गेला होता, परप्लेक्स्ड झाला होता. त्याला काय डिसिजन घ्यायचं ते कळत नव्हतं. आणि अध्याय 1च्या शेवटी त्याच्या हातून जो गांडीव धनुष्य आहे तो त्याच्या हातातून स्लिप होतो, म्हणजे निसटतो. आणि भगवंतांना अर्जुन म्हणतात की हे भगवंता, मी काही युद्ध करणार नाही. आता हे युद्ध करणार का नाही याच्यासाठी अध्याय 1 मध्ये त्यांनी 5 गोष्टी म्हणजे 5 कारणं दिलेली आहेत की मी का युद्ध करणार नाही. त्यातले एक म्हणजे कंपॅशन, दया. नॅचरली अर्जुन भगवंतांचे शुद्ध भक्त होते आणि शुद्ध भक्तांकडे दया हे एक लक्षण असतं. अर्जुनाला फक्त दया त्याच्या पक्षाकडील लोकांसाठी नव्हती, तर अपोजिट जी पार्टी आहे दुर्योधनाकडे, त्यांच्यातही लोक मारले जातील त्याच्यासाठी त्यांना करुणा होती, दया होती. तर दया, अशी 5 कारणं अर्जुन देतात आणि सांगतात की मी काय युद्ध करणार नाही. मग जशी कुरुक्षेत्र ही अर्जुनासाठी एक युद्धभूमी होती, तशी आपल्यासाठी ही प्रत्येकाची एक संघर्ष भूमी, एक युद्धभूमी आहे. प्रत्येकाला जीवनामध्ये अर्जुनासारखा संघर्षच करावा लागत आहे. जसे अर्जुन कन्फ्युज्ड होते तसे आपणही आज कन्फ्युज्ड आहोत. जसे अर्जुन चिंतेमध्ये होते तसे आपणही आज चिंतेमध्ये आहोत. कुणाला ऑफिसमध्ये त्यांची युद्धभूमी असते, जर एखादी हाऊसवाईफ असेल, गृहिणी असेल, तर घर कसं सांभाळायचं, काय काय करायचं, त्यांच्यासाठी ती युद्धभूमी असेल, बॅटलफील्ड असेल. एखादा राजनैतिक असेल तर ते राज्य कसं चालवायचं त्याच्यासाठी ती एक युद्धभूमी असेल. आणि ह्या युद्धभूमीत कार्य करताना आपल्याला बऱ्याच अडचणी अशा येतात की ज्यावेळी आपण कन्फ्यूज होतो की आपल्याला कळत नाही काय करायचं काय नाही.
मग अशा वेळी आपण काय करायचं, जे अर्जुनाने केलं ते आपण करायचं. अर्जुनाने काय केलं याच अध्यायामध्ये अर्जुन काय करतात, ज्यावेळी कन्फ्यूज होतात आणि ज्यावेळी त्यांना कळतं की ह्या गोष्टी माझ्या आवाक्याच्या बाहेरच्या आहेत, त्यावेळी अर्जुन काय करतात, कार्पण्य दोष उपहत स्वभाव पृच्छामि तां धर्म सम्मूढ चेतः यस्य निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम्. अर्जुन म्हणतात कार्पण्य दोष उपहत स्वभाव, मायझरली विकनेस. याच्यामुळे काय झालेलं आहे, कार्पण्य दोष उपहत स्वभाव पृच्छामि म्हणजे मी विचारत आहे, त्वाम तुम्हाला धर्म सम्मूढ चेतः, कन्फ्युज्ड अबाउट माय ड्युटी, गोंधळून गेलेले माझ्या कर्तव्या बाबतीत मी काय करू. धर्म सम्मूढ चेतः यस्य निश्चितं ब्रूहितं मे शिष्यस्तेहम शाधि मां त्वां प्रपन्नम. तर हे कृष्णा, आतापर्यंत आपण मित्र या नात्याने बोलत होतो, पण नाही, आता शिष्यस्तेहम, मी तुमचा शिष्य आहे, एक शरणागत जीव आहे, एक शरणागत आत्मा आहे, एक शरणागत सोल आहे, आणि तुम्हाला मी माझा स्पिरिच्युअल मास्टर म्हणजे आध्यात्मिक गुरु म्हणून तुमचा मी स्वीकार करतो. त्यामुळे निश्चितम ब्रूहितं मे, निश्चित माझ्यासाठी काय योग्य आहे ते तुम्ही मला सांगा. मग अर्जुनाने जे केलं ते आपल्याला करावं लागेल, तर आपलाही गोंधळ कमी होईल. मग अर्जुनाने काय केलेलं आहे, भगवान श्रीकृष्णांना शरण गेलेला आहे, भगवंतांना गुरुच्या रूपात त्यांना स्वीकार केलेला आहे. तेव्हा आपण जर भगवंतांना शरण जाऊ किंवा त्यांच्या प्रामाणिक प्रतिनिधींना, आध्यात्मिक गुरूंना आपण जर शरण जाऊ, तर जसे अर्जुन या द्वंद्व मोहातून बाहेर पडून शेवटी युद्ध करून व्हिक्टरी प्राप्त केली, तसे आपणही आपल्या जीवनामध्ये काय करू, सक्सेस प्राप्त करू. तर या श्लोकामध्ये काय सांगितलेलं आहे की अर्जुनाला भगवान सांगत आहेत की अर्जुन, तू फक्त कर्तव्य म्हणून युद्ध कर. सुख दुःख, त्याच्यानंतर लॉस गेन, लाभ अलाभ, विक्टरी डिफीट, जय विजय, ह्या गोष्टींचा विचार न करता फक्त ऍज अ कर्तव्य म्हणून युद्ध कर. असं केल्यानं काय होईल, तू कर्मबंधनात अडकणार नाहीस. असं केल्यानं तुला कोणत्याही कर्माच्या रिॲक्शन्स येणार नाहीत. यू विल नॉट इन्कर एनी सिन. तर आज आपण बघतो, आज आपण प्रत्येक कर्म करत असताना आपल्याला काय पाहिजे आहे, आपल्याला सुख पाहिजे आहे पण दुःख नको. आपल्याला काहीतरी गेन पाहिजे आहे पण लॉस काय व्हायला नको. आपल्याला काय विजयी व्हायचं आहे, पण डिफीट, पराजित कोणाकडून व्हायचं नाही आहे. हे प्रत्येक कार्य करताना आपण ह्या गोष्टी आपल्या डोक्यात असतात. तर हा श्लोक काय सांगतो, ही जी ड्युअलिटी आहे, हे जे द्वंद्व आहे, सुख दुःख, जय पराजय, लाभ हानी, ह्या द्वंद्वातून बाहेर येऊन मनुष्यानं काय केलं पाहिजे, ऍज अ कर्तव्य म्हणून कर्म केलं पाहिजे, ऍज अ ड्युटी म्हणून कार्य केलं पाहिजे. असं केल्याने काय होईल, आपण त्या कर्मबंधनात अडकणार नाही आहोत. या ठिकाणी भगवंत हिंट देत आहेत अर्जुनाला. पुढे भगवंत कर्मयोग अध्यायामध्ये याचे विशेष वर्णन करतील की कर्म काय आहे, अकर्म काय आहे, विकर्म काय आहे. पण सुरुवातीला इथे भगवंत हिंट देत आहेत. ओके, तर ह्या श्लोकाचा तात्पर्य काय आपल्याला निघू शकतं, तर मनुष्याने फलांची अपेक्षा न करता केवळ कर्तव्य म्हणून कर्म जर केलं तर तो कोणत्याही कर्मबंधनात अडकणार नाही.
एक श्लोक आहे, फार फेमस श्लोक आहे तो, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. कर्म करण्याचा तुला अधिकार आहे, पण फळांवरती तुझा अधिकार नाही आहे. फार फार काय म्हणतो त्याला, डीप मिनिंग आहे या श्लोकाचं. पण सध्यस्थ हा जो श्लोक आहे यात त्याची हिंट आहे. ओके, सो धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. हरे कृष्णा. श्रील प्रभुपाद की जय. श्रील गुरुदेव की जय.